मालेगाव महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 12 मधून कपिल रमेश आहिरे यांचा दमदार प्रचार, नागरिकांचा भरघोस पाठिंबा। मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून कपिल उर्फ प्रशांत रमेश आहिरे यांनी निवडणूक रिंगणात उतरताच त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे। सर्वसामान्य जनतेशी असलेली जवळीक आणि समाजकार्यातील सातत्यपूर्ण सहभागामुळे प्रभागात त्यांची ओळख विश्वासू उमेदवार म्हणून होत आहे। कपिल उर्फ प्रशांत आहिरे यांची निवडणूक निशाणी शिट्टी असून त्यांचा अनुक्रमांक 4 आहे। प्रचारादरम्यान ते घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज यासारख्या मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी ठोस नियोजन करण्याचा त्यांचा मानस आहे। समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेले कपिल आहिरे हे नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत आले असल्याने प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे असे सांगत त्यांनी मतदारांना परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन केले आहे। वाढता जनसमर्थन आणि जोमदार प्रचार पाहता प्रभाग क्रमांक 12 मधील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून राजकीय समीकरणे रंगतदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मी आनंद लक्ष्मण आढाव, एक सुजाण नागरिक, प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी राहिला आहे, वास्तव्यास आहे। आज प्रभाग क्रमांक 12 मधून या गटामध्ये अपक्ष म्हणून लोकप्रिय, सर्वांच्या सुखादुखाला धावणारा, तरुणांच्या गळ्यातला ताईत कपिल आहिरे शिट्टी या निशाणीवर उभा आहे। कपिल म्हणजे एक असामान्य कर्तृत्व, जे प्रवाहामध्ये असलेल्या नगरसेवकांना जमणार नाही अशी कामं करणारं व्यक्तिमत्व। त्याचा जर अजेंडा आपण बघितला तर त्याचा जो मानस आहे तो अतिशय उदात्त असा मानस आहे की त्याने प्रभागाची नस पकडलेली आहे। त्याचा मानस आहे की हा प्रभाग गुन्हेगारी मुक्त आणि व्यसनमुक्त झाला पाहिजे। आणि खरोखर अनेक वर्षापासून अनेक तरुणांचं, अनेक कुटुंबांचं आयुष्य या व्यसनाधीनतेपायी आणि गुन्हेगारीपायी बर्बाद झालेला आहे। आणि त्याचा मानस त्याला गुन्हेगारी मुक्त आणि व्यसनमुक्त करण्याचं खूप उदात्त भावना आहे। मी प्रभागातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करेन की धनशक्ती विरुद्ध ही जनशक्तीची लढाई आहे। आज तुम्ही धनाकडे बघू नका, तर तुमचे जे मूलभूत सोयी सुविधा आहे ज्या कॉर्पोरेशनद्वारे तुम्हाला भेटतात, पण त्याचा वापर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। तर हे जर तुम्हाला सर्व मिळवून घ्यायचे असेल, या प्रभागात शांतता हवी असेल, हा प्रभाग गुन्हेगारी मुक्त हवा असेल, हा प्रभाग व्यसनमुक्त हवा असेल, या प्रभागात तुम्हाला नाना नानी पार्क हवा असेल, या प्रभागातलं शाळेचं डिजिटलायझेशन झालेलं हवं असेल, या प्रभागात सुलभ शौचालय हवे असतील, या प्रभागात रोड, स्ट्रीट वगैरे या गोष्टी हव्या असतील, तरुणांसाठी वायफाय असेल, ग्रंथालय असेल, ह्या सर्व मूलभूत सोयी, एक अद्ययावत असा दवाखाना हवा असेल, तर कपिल शिवाय पर्याय नाही। मी प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी येत्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 12 मधील गटातील कपिल आहिरेंच्या समोरील शिट्टी या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करा, असं मी सर्वांना आवाहन करतो। भाऊ, मालेगाव महानगरपालिकेचं बिगुल वाजलं आहे। आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवत आहात। काय भावना आहेत आपले, काय सांगाल आपण? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमांमार्फत सर्व मतदार बंधूंना नमस्कार करू इच्छितो। हो घातलेल्या मालेगाव महानगरपालिका 2026 मी प्रभाग 12 या गटातून अपक्ष उमेदवारी करत आहे। त्याच्या मागील कारण ते आहे, पक्षांच्या अंतर्गत भानगडी, निष्ठावंतांना डावलण्यात आलेल्या काही घटना
अनेक असे मुद्दे आहेत, त्याच्यामुळे आपण सगळ्या पक्षांना साईडला ठेवून जनता हाच माझा पक्ष, जनताच माझी ताकद आणि त्यांना सोबत घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज माझी जी ताकद वाढवली आहे, ते कष्टकरी असो, शेतकरी असो, मजूर असो, बालक असो, माता भगिनी, युवक युवती, हे सर्व एक ढाल म्हणून माझ्या पाठीशी उभी आहेत. आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि ताकदीमुळे मी एकदम ताकदीने आज लढण्यासाठी इथं सक्षम आहे आणि या निवडणुकीला आज मी सामोरे जात आहे. आज कुठल्याही पक्षाचा सपोर्ट न घेता आज एवढ्या सुंदर रीतीने पूर्ण जनसमुदाय आज इतका सपोर्ट करत आहे. आज कपिल आहिरे उमेदवार नसून का या प्रभागातील जो पीडित नागरिक आहे, जो सुज्ञ नागरिक आहे, जो स्वाभिमानी मतदार आहे, तो स्वतः उमेदवार म्हणून आज प्रचार करत आहे. आणि ही परिवर्तनाची लाट नक्कीच येणाऱ्या 16 तारखेमध्ये आपल्याला मताच्या पेटीत दिसेल, याची अपेक्षा बाळगतो मी आज. भाऊ, आपण या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपल्या माध्यमातून विकास कामांना काय प्राधान्यक्रम असणार आहे? सर्वप्रथम माझा प्रभाग म्हणजे माझं कुटुंब, ही भावना ठेवून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. माझ्या प्रभागामध्ये मुलं जे व्यसनाधीन झालेले आहे, तर माझा पहिला मानस असं असणार आहे का मी सर्वप्रथम प्रभाग हा नशामुक्त करेल. त्याच्यानंतर काही युवक हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या मागे कारणही आहेत, कारण त्यांच्या हाताला रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे ते नशेच्या अधीन जात आहे, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जात आहे. तर माझा पहिला मानस हा असणार आहे की मी आपला प्रभाग नशामुक्त आणि गुन्हेगारी मुक्त करणार आहे. रोजगारांसाठी युवकांसाठी चांगल्या प्रमाणात रोजगार शिबिर, त्यांच्या हाताला काम कसं भेटेल, त्यांना व्यवसाय कसं बनवता येईल, स्वयंरोजगार योजना त्यांच्यासाठी राबवणार. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा हात बळकट करण्याचं काम युवकांचा युवतींचं आपण करणार आहे. आणि त्या माध्यमातून प्रभाग हा नशामुक्त आणि गुन्हेगारी मुक्त करण्याचा आपला पहिला मानस आहे. दुसरा मानस आपला असा आहे का आता तुम्ही बघतायत आपल्या बहीण बेटींवरचे अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. काही नराधम हे वाईट कृत्य करत आहेत. तर त्याच्यासाठी महिला आणि बालिका यांच्या सशक्तीकरणासाठी आपण महिलांना, बालिकांना, युवतींना कराटे शिबिर, बॉक्सिंग शिबिर, प्रशिक्षण, सेल्फ डिफेन्स, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मार्फत राबवणार आहेत. कारण जर जनता विश्वास ठेवून आपल्याला प्रतिनिधी बनवत असेल तर प्रभागाच्या प्रमुख व्यक्तीचं प्रतिनिधीचं कर्तव्य असतं तर आपला प्रभाग कशा पद्धतीने सुंदर व गुण्यागोविंदाने राहील याचा विचार केला जाईल. त्याच्यानंतर हे जे छोटे मोठे मुद्दे आहेत, वॉटर गटर मीटरचे, जे मतदारांना आजपर्यंत असं वाटत होतं की निवडणूक आणि नगरसेवक हा फक्त वॉटर गटर मीटर याच्या पुरताच सीमित असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन जसे मी आधीचे मुद्दे मांडले, हे स्थानिक प्रतिनिधीचं काम असतं का आपला प्रभाग कुठल्या दिशेला चाललाय, त्यांचं उत्तम आरोग्य आहे की नाहीये. उत्तम आरोग्य नसेल तर काय अर्थ. लोक मतं देतात, त्यांच्या घरासमोरचे रस्ते साफ होत नाही, गटारी साफ होत नाही, स्ट्रीट लाईट बंद असतात. असे भरपूर मुद्दे, त्याला काही निधी लागत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी, काही वेळा नगरसेवक प्रत्येक गोष्टीत निधी आणतात, निधी भेटत नाही. आता मला नाही वाटत या साफसफाईसाठी निधी लागतो, स्ट्रीट लाईट साठी निधी लागतो. ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा मानस आहे. आणि आपला युवक व्यसनाधीन होण्यामागे जे प्रमुख कारण आहे, आपल्या एरियामध्ये व्यायामशाळा नाही, प्रभाग 12 मध्ये
जर व्यायामशाळा असेल, जिम असेल तर युवक तिथे जातील. तर तो करण्याचा मानस आहे. पोरं चांगल्या पद्धतीने शिकायला लागलेले, वेल एज्युकेशन घ्यायला लागलेले, तर त्यांना आपण त्यांच्या अभ्यासासाठी अभ्यासिका करण्याचा मानस आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठांना वाचनालय, ज्येष्ठांना फेरफटका मारण्यासाठी एक बगीचा, उद्यान टाईप ते करण्याचा आपला संकल्प आहे. आपल्या प्रभागामध्ये वैकुंठ रथ असो, रुग्णवाहिका असो, ज्या प्रभागाच्या रिलेटेड ज्याही गोष्टी असतील, ज्या आवश्यक असतील, मूलभूत आवश्यकता असेल, त्या गोष्टी करण्याचा आपला मानस आहे आणि तो आपण 100% करणारच आहोत. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे. आपल्याला आपल्या एरियामध्ये चोरीमारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर त्या चोरीमारीच्या प्रमाणामुळे प्रत्येक चौकात आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आहे. काही ठिकाणी आपल्याला पब्लिक वायफाय बसवायचे आहेत. काही मुलांना नोट्स असतात, तेवढा डेटा उपलब्ध असतो नसतो 1 GB चा, तो पुरेसा पडत नाही. तर युवकांसाठी, फक्त रीलसाठी नाही, म्हणजे जे पोरं चांगला वापर करतील अशा मुलांसाठी आपण पब्लिक वायफाय वगैरेची पण व्यवस्था करणार आहोत. आणि हे सगळे विषय आहेत, नगरपालिकेच्या अंतर्गत आहेत. हे सगळ्या विषयाला अनुसरून आपण आज या निवडणुकीला सामोरे जात आहे. हा आपला अजेंडा आहे आणि तोच आपला वचननामा आहे. भाऊ, जाता जाता प्रभाग क्रमांक 12D मधील आपण नागरिकांना काय आव्हान आणि संदेश द्या? नागरिकांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो का रात्री पैसे वाटणाऱ्यांना मतदान करण्यापेक्षा रात्री सुखादुखात येणाऱ्याला मतदान करावं. 1000, 500, 2000 ला बळी पडू नये. जर तुम्ही जे 1000, 500, 2000 घेतले नाही तर तुम्ही समोरच्याचा हात पकडून, कान पकडून तुम्ही तुमचे कामं करून घेऊ शकतात. ही ताकद तुम्हाला तुमच्या मताने दिलेली आहे. धन्य आहेत ते बाबासाहेब, त्यांनी आपल्याला सगळ्यांना एका मताचा अधिकार दिलेला आहे. आज जो व्यक्ती आज एका सेकंदाला करोड रुपये कमवतो, तो टाटा बिर्ला असो, कोणीही असो, आज त्यालाही एकच मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि तोच आज अधिकार आज गोरगरीब जनता जो 200-500 रुपये कबाड कष्ट करून आपलं घर चालवतो, त्यालाही एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे समानता आणून ठेवलेली आहे. तर आपल्या मतदार बांधवांनी आपली ताकद ओळखावी. आज टाटा बिर्लालाही तोच अधिकार, तोच आपल्यालाही. तर महत्वाचा मुद्दा असा, आपण मालेगाव शहरात फिरतो, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज प्रत्येक व्यक्ती फिरतो. प्रत्येकाने अभ्यास करावं तर मालेगाव शहरामध्ये पब्लिक टॉयलेट किती आहेत, शौचालय किती आहेत, पुरुष महिला. शोकांतिका वाटते का अक्षरशः मालेगाव शहरामध्ये बोटावर मोजणे आहेत की 2 किंवा 3 सार्वजनिक शौचालय आहेत, प्रसाधनगृह आहे. म्हणजे हे लोक आपल्याला साधारण गोष्ट सुद्धा आजपर्यंत देऊ शकली नाही, ती दानत नाही त्यांची. तर आपण आपल्या माध्यमातून प्रभागामध्ये पब्लिक टॉयलेट्स वगैरे प्रत्येक चौकात आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. पुरुषांसाठी वेगळे आणि महिलांसाठी वेगळी. हा प्रमुख मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा इतर शहरातून आपल्या शहरात काही लोक येतात तेव्हा वाईट वाटतं का त्यांना लघुसंख्येसाठी जागा नसते. अक्षरशः काट्याकुट्यामध्ये कुठेतरी एखाद्या आडोशाला जाऊन त्यांना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. आणि ते बाहेर सांगतात तर मालेगाव शहर दिसण्याचं आहे, फक्त तिथे साधी लगेची व्यवस्था नाही. तर ते आपण तो मुद्दा हायलाइट करणार आहेत. कारण छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण त्याच छोट्या छोट्या गोष्टी शहराला सुंदर बनवत असतात. तर हे आपण काम करणार आहे. आणि जाता जाता एक सगळ्यांना आवाहन करतो, येणाऱ्या 15 तारखेला शिट्टी समोरील बटन दाबून, मी ड गटातून उमेदवारी लढवत आहे प्रभाग 12 मधून, शिट्टी समोरील बटन दाबून या ना करते लोकांची आपण जनता जनार्दनाने सुट्टी करावी, हीच एक अपेक्षा करतो. आणि मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही अपेक्षा ठेवतो.